श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून स्वागत करते। उद्या 14 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असणार आहे। गुरुवारचा दिवस हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो। मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं। या महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ केला जातो। त्यानंतर पुढचे या महिन्यातले सगळे गुरुवार पूजा मांडणी आणि उपवास करायचा आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं। पण काही जणांना काही कारणास्तव या व्रताची मांडणी पूजा करता येत नाही किंवा काही जणांना उपवास करणं शक्य होत नाही। तर अशा लोकांनी काय करायचं, तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण त्याआधी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लक्षात घ्या, या महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आली असेल तर त्या स्त्रीला पूजेची मांडणी करता येणार नाही किंवा पूजा करता येणार नाही। त्यांनी उपवास करू शकता आणि कथा ऐकू शकता मोबाईलवरती, किंवा जर कोणी दुसऱ्यांनी पूजा मांडली असेल, आपल्या घरातल्या कोणाकडूनही आपण पूजा करू शकतो। त्यांनी पूजा मांडली असेल, कथा वाचत असतील तर आपण लांब बसून ती कथा ऐकू शकतो किंवा मोबाईलवरती सुद्धा ऐकू शकतो। तुम्ही या व्रताची कथा ऐकू शकता किंवा एखादा महालक्ष्मीचा मंत्र मोबाईलवरती लावून तो ऐकू शकता। दिवसभरामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर, किंवा मनातल्या मनामध्ये देवीचं नामस्मरण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनाम तुम्ही ऐकू शकता मोबाईलवरती। कामं करता करता सुद्धा ऐकलं तरी सुद्धा चालेल, कारण माता लक्ष्मीला सर्वात जास्त काय आवडतं, तर माता लक्ष्मीला सर्वात जास्त विष्णूची सेवा आवडते। जिथे विष्णूची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते, कायम टिकून राहते असं म्हटलं जातं। त्यामुळे तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं श्रवण नक्की करा, किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णूचा मंत्र आहे तो तुम्ही मनातल्या मनात जप करू शकता। आता मला अनेक कमेंट्स आल्या की उद्या पहिला गुरुवार आहे आणि सध्या आमचा मासिक धर्म चालू आहे, तर आम्ही पहिल्याच गुरुवारी व्रताची मांडणी नाही केली तर चालेल का? तर मी त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली आहेत। त्यांनी शक्य असेल तर आपल्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीकडून पूजा करून घ्या। नसेल, जर पूजा करायला कोणीच नसेल तर मग तुम्ही व्रताची मांडणी नाही केली तर फक्त उपवास करा आणि कथा ऐकायची आहे। जर आपल्याकडे 5वी 6वीला लहान मुले असतील किंवा त्यांना वाचायला येत असेल तर तुम्ही त्यांना वाचायला सांगून तुम्ही ही कथा ऐकू शकता। हे त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं राहील आणि आपल्याला श्रवण केल्यामुळे आपल्यासाठी सुद्धा चांगलं राहील। आणि जरी वाचायला कोणीच नसेल तर मग तुम्ही मोबाईलवरती लावून सुद्धा ही कथा ऐकू शकता। किंवा काही जणांना सुतक असेल तर त्यांना सुद्धा ही पूजा मांडता येणार नाही, त्यांनी सुद्धा फक्त उपवास करायचा आहे आणि कथा ऐकायची आहे। मात्र ज्या व्यक्तींना पूजा करण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही त्यांनी मात्र या व्रताची मांडणी करायची आहे, पूजा करायची आहे। फक्त ती तुम्ही सोप्यात सोपी सुद्धा करू शकता, कारण आता धावपळीच्या जगामध्ये बऱ्याच महिलांना वेळ नसतो। काही जण जॉब करत असतील किंवा आपल्या घरातले बाकीचे व्यक्ती जॉबवर जात असतील तर महिलांना सुद्धा बरंच घरकाम असतं, डबा द्यायचा असतो किंवा मुलांना शाळेत पाठवायचं असतं, त्यामुळे सकाळचा वेळ फारसा मिळत नाही। पण अशा दिवशी तरी त्या महिलांनी थोडंसं अर्धा तास लवकर उठायचं आणि त्यातून थोडासा जरी वेळ मिळाला तरी तुम्ही सोप्यात सोपी पूजा मांडणी म्हणजे बघा, आता मार्गशीर्ष गुरुवारी बरेच जण खूप छान छान कलश सजवतात। आता कलशाची सजावट करण्यासाठी बराच वेळ लागतो हे मला माहीत आहे। ज्यांना आवड आहे किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करा। पण ज्या स्त्रियांना सकाळ सकाळी खूप कामं असतात तर त्यांनी साधा कलश मांडला आणि महालक्ष्मीचा फोटो ठेवला, त्यानंतर लक्ष्मीच्या फोटो पुढे एखादा पानाचा विडा आणि त्यावरती 5 प्रकारचं विड्याचं साहित्य, आणि त्यानंतर दिवा, अगरबत्ती आणि नैवेद्यासाठी तुम्ही साखर किंवा दूध साखर सुद्धा ठेवू शकता। अशी साधी सोपी मांडणी जरी केली तरी ही पूजा आपली पटकन होते, फक्त ती मनोभावे करावी। बाकी त्यामध्ये आपण किती सजवतोय, किती काय काय करतोय या सगळ्याला काहीही अर्थ नाही। त्यामुळे आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात सुद्धा तुम्ही खूप छान आणि मनोभावे पूजा करू शकता, तरी सुद्धा तुम्हाला या व्रताचं फळ नक्कीच मिळेल। त्यानंतर काही जणांना उपवास करणं शक्य होत नाही, म्हणजे काही व्यक्ती वारंवार आजारी असतील, त्यांना उपवास करणं शक्य होत नाही, म्हणजे रोजच्या गोळ्या औषधं त्यांना बरेच चालू असतील, किंवा काही महिला गर्भवती असतील तर अशा व्यक्तींनी उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल, कारण आपल्या शरीराची, आपल्या तब्येतीची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि गर्भवतींनी सुद्धा आपल्या बाळासाठी हे 1 वर्ष व्रत नाही केलं तरी सुद्धा चालेल, तुम्ही पुढच्या वर्षीपासून करू शकता। मात्र काही व्यक्ती खूप अवघडलेल्या असतात, त्यांना काहीही खाण्यापिण्याची इच्छा होत नाही किंवा बसायला उठायला खूप त्रास होतो, तर त्यांनी
मात्र पूजा मांडणी किंवा उपवाससुद्धा नाही केला तरीही चालेल. म्हणजे 1 वर्ष हे व्रत नाही केलं तरीसुद्धा चालेल, मात्र पुढच्या वर्षीपासून तुम्ही करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. मग अशा गर्भवती स्त्रियांनी काय करावं, तर देवीचं मनातल्या मनात नामस्मरण करावं किंवा मोबाईलवरती तुम्ही गुरुवारची कथा ऐकू शकता किंवा वाचूसुद्धा शकता. आरामात खुर्चीमध्ये बसूनसुद्धा तुम्ही ही कथा वाचू शकता, ऐकू शकता. महालक्ष्मीचं नामस्मरण करावं, उलट ते आपल्या बाळासाठीच चांगलं राहील. तर अशा आपल्याला शक्य होईल तेवढ्या गोष्टी नक्कीच आपण करू शकतो. पण ज्या स्त्रियांना पूजा करायला काहीही अडचण नाही, तर त्यांनी शक्य असेल तर दिवसभरामध्ये कधीही निवांत वेळेस ही पूजा करू शकता. नाहीतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सोप्यात सोपी पूजा जर तुमची लगेच होणार असेल तर मग तशीसुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. फक्त देवाची कोणतीही गोष्ट मनोभावे केली तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळत असतं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पूजा करू शकता. आणि कोणत्याही स्त्रीला एखाद्या गुरुवारी जर अडचण आली आणि त्यांच्या घरामध्ये कोणीही पूजा करण्यासाठी नसेल तर त्यांनी फक्त उपवास करायचा, कथा ऐकायची आणि पूजा मांडणी नाही केली तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्यांना पूजा करणं किंवा उपवास करणं शक्य होत नाही तर त्यांनी काय काय करावं हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.